नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। बच्चू कडू हे आपलेच सरकाराविरुद्ध नाराज असल्याचे काही दिवसापासून दिसत आहे। तर अमरावतीत त्यांची नाराजगीचा फटका लोकसभेत दिसला। राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चेला जोर आला आहे। तर शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी ही आघाडी आकार घेण्याच्या तयारीत आहे। विधानसभेपूर्वी बच्चू कडू यांनी त्यांची नाराजगी जाहीर केली। उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांतिदिन मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। तर सरकारला असा इशारा आणि घणाघाती सुद्धा केली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही उद्या मोर्चा काढणार आहोत। आम्हाला कोणी रोखू शकत नाही, कोणतीही शक्ती आम्हाला थांबवू शकत नाही। आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तर जाणीवपूर्वक कोणी जर आडवं आलं तर त्यांचा स्फोट होईल, असा इशारा देखील त्यांनी दिला। मोर्चानंतर आम्ही उद्या पुढची भूमिका स्पष्ट करणार आहोत। आणि दिवंगत मंत्रालय झालं पण मानधन वाढलं नाही, घरकुल नाही, अशी खत बच्चू कडू यांनी व्यक्त केली। बच्चू कडू यांचा आवाज दाबू शकलं पण शेतकरी, शेतमजुरांचा आवाज दाबू शकत नाही। आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर निवडणूक लढणार नाही। उद्या मोर्चानंतर काय निर्णय घ्यायचा तो आम्ही ठरवणार आहे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।